नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल महाराष्ट्र राज्य योजना वर। आज आपण आयुष्मान भारत योजना अंतर्गत गोल्डन कार्ड डाउनलोड कसे करायचे हे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। हा कार्ड तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो तुम्हाला मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर बेनिफिशरी nhc.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची। ओपन केल्यानंतर सर्वात अगोदरची जी वेबसाईट दिसेल PMJ या वेबसाईटला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल। सर्वात अगोदर इथे कॅप्चा भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरल्यानंतर खाली जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते मोबाईल नंबरला व्हेरीफाय करून घ्यायचे। ग्रीन टिक आली पाहिजे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल। OTP गेल्यानंतर तो OTP इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर OTPचा परत एक कॅप्चा विचारेल, कॅप्चा पण भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरून झाल्यानंतर कॅप्चा भरल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। सर्वात अगोदर तुम्हाला स्कीम निवडायची PMJ स्टेट। PMJ निवडल्यानंतर तुम्हाला स्टेट विचारेल, स्टेट टाकून घ्यायचं। आपलं जे स्टेट आहे ते टाकून घ्यायचं आहे। परत तुम्हाला सब स्कीम विचारेल, तुम्हाला PMJ हे परत ऑप्शन निवडायचे। त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल, तुमचा जो जिल्हा आहे ते टाकून घ्यायचा आहे। जिल्हा टाकल्यानंतर तुम्ही कशाने सर्च करणार आहे, फॅमिली ID आपला आधारने सर्च करायचे। आधार सर्च ऑप्शन क्लिक केलं, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबरचा कॅप्चा पण टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सर्चचा ऑप्शन ओपन होईल। सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं जे फॅमिलीचे सर्व कार्ड आहे ते ओपन होईल। ओपन झाल्यानंतर अप्रूव्ह झालेले दिसेल। अप्रूव्ह झालेले का नाही ते पण सर्व दिसेल इथे ग्रीन याच्यामध्ये। तुम्ही इथून तुमचं कार्ड डाउनलोड पण करू शकता। डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत इथे व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर चेक बॉक्सवर टिक करायचं आहे, नंतर अलो करायचं आहे। अलो केल्यानंतर तुम्हाला परत इथे एक OTP विचारेल, तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल। तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे 2 OTP येईल, एक मोबाईलचा OTP आणि आधार लिंकिंग जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP येईल। 2 OTP टाकून घ्यायचं आहे आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचं कार्ड इथे डाउनलोड होऊन जाईल। असेच प्रोसेस फॉलो करा। अशीच नवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद।